नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणींसाठी लाखो महिलांची KYC सुरू आहे, पण काही महिलांना अजूनही थांबावे लागणार आहे। तर यामध्ये तुम्ही त्यात आहात का? तर चला आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वच अपडेट आपल्याला मिळतील। आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती आपण जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिली आहे, तिथे तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकतात। तर नमस्कार मंडळी, मी प्रदीप। आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या महिलांना KYC लगेच करू नये, यासाठी त्यांना थांबावे लागते का? तर यामध्ये बघा सध्या काय सुरू आहे की KYC मध्ये अनेक महिला आधार कार्ड, बँक कार्ड, खाते लिंक न झाल्यामुळे KYCना आता मोठी समस्या निर्माण होत आहे। ज्या महिलांना आता थांबावे लागणार आहे, म्हणजे आधार कार्ड, बँक खाते वेगवेगळे नावे असलेले महिलांना आता विवाहानंतर आडनाव बदलले असतील, बँक अपडेट नसेल किंवा या महिलांना नवीन प्रॉब्लेम येत असतील, OTP येत नसेल किंवा बरेच काही प्रॉब्लेमला फेस करावं लागत असतील, पण ज्यांच्या आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नाही त्या महिलांना आता बँकेत KYC इनकम्प्लीट असं महिलांना जो मेसेज येत आहे। आणि काही महिलांना आता थांबावे लागणार आहे, म्हणजे चुकीची KYC केल्यावर पैसे अडकू शकतात। आणि जास्त गर्दी असल्यामुळे किंवा पावसाच्या जास्त झाल्यामुळे काही महिलांना आता KYC करण्याची बराच वेळ लागू शकतो किंवा OTP येण्यास सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो। आता चुकीचा आधार कार्ड नंबर किंवा बँक डिटेल टाकल्यानं किंवा रिजेक्शन होऊ शकतं, असं कुठलंही नाही। आपल्याला बँक डिटेल कुठलीही डिटेल आपल्याला लागत नाही, पण सरकारकडे हे स्पष्ट सांगितले आहे की ज्या वेळेस तुम्ही आपलं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्ही पतीचे किंवा वडिलाचे नाव टाकायचे, हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे ज्या वेळेस तुमचं नाव जर तुमच्या नावासमोर जर तुमच्या पतीचं नाव लागलं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचं नाव टाकायचं आहे। पण तुम्ही आधार कार्ड लग्न झाल्यानंतर हे आधार कार्ड चेंज केलं नसेल तर तुमच्या वडिलाचं नाव असेल तर तुम्हाला वडिलाची नाव टाकण्याची गरजेचं आहे। पण आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करावा लागेल, किंवा असा महिलांच्या बरेच काही प्रश्न आहेत की सर आम्ही पहिला मोबाईल नंबर जेव्हा रजिस्टर केला तो नंबर आमचा बंद आहे, तर आम्हाला तोच नंबर घ्यावा लागेल का? पण तो नंबर आम्हाला मिळत नाही। त्यासाठी पण तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर घेऊन त्यासाठी तुम्हाला रजिस्टर करावं लागेल, आधार कार्ड लिंक करावं लागेल आणि पुन्हा OTPसाठी तुम्हाला हे क्लिक करावं लागेल। पण वडिलाचं किंवा पतीचं जर आधार कार्ड तुमचं लिंक नसेल त्यासाठी पण तुम्हाला त्यांना घेऊन जावं लागेल आणि ते लिंक करून घ्यावं लागेल। ही मोठी समस्या तुम्हाला येत असेल तर तुम्ही चिंता करण्याची गरज नाही। तुम्ही अजूनही आपल्याकडे 2 महिने आहेत, 1.5 महिना आहे, 1.5 महिन्याच्या नंतरही तुम्ही KYC करू शकतात, असं काही नाही। पण त्यानंतरही काही ठिकाणी अशी सरकारकडून मुदतवाढ होणार आहे, त्यामुळे सर्व्हरचा हा 15 दिवस प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे मुदतवाढ पण होऊ शकते, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला तरीही 15वा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे, त्यासाठी तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची अजिबात गरज नाही। तर बहिणींनो, जर तुमच्याकडे काही चुकीचे असतील तर KYC करू नका। याआधी कागदपत्रे दुरुस्त करून मगच KYC करा, म्हणजे सरकारकडून मिळालेले पैसे तुमचे अडकणार नाहीत। आता ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, अशाच लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।